संपूर्ण महाराष्ट्रात सध्या प्रचंड गाजत असलेल्या देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त अमळनेर शहरात आलेले चित्रपटाचे ख्यातनाम दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे आणि निर्माते कैलासबापू वाणी यांनी शुक्रवारी श्री मंगळग्रह मंदिरात येऊन देवतेचे अत्यंत भक्तिभावाने दर्शन घेतले। श्री मंगळग्रह भेटी संदर्भात बोलताना दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सांगितले की अमळनेरचे मूळ रहिवासी असलेले माझे मित्र राजेश पांडे यांनी अमळनेरला गेला तर श्री मंगळग्रह देवतांचे दर्शन घेऊ नये, नाहीतर पुण्यात पाय ठेवू देणार नाही असा आग्रह केल्याने त्यांच्या प्रेमापोटी आणि आग्रहाखातर आम्ही येथे आलो, अशी कबुली यावेळी तरडे यांनी दिली। मंदिरात आल्यानंतर येथील जे वातावरण पाहिले त्याने माझे मन प्रफुल्लित झाले, मला येथे मानसिक शांतता लाभली। श्री तरडे यांनी मंदिर प्रशासनाच्या शिस्तीचे अगदी तोंड भरून कौतुक केले। यावेळी प्रवीण तरडे यांनी स्वतः मंदिरात पारंपरिक सोहळे परिधान करून श्री मंगळग्रह देवाचे दर्शन घेऊन मंदिराच्या शिस्तीचे पालन केले। देऊळ बंद 2च्या यशासाठी प्रार्थनाही केली। दरम्यान खानदेशचे सुपुत्र असलेले चित्रपटाचे निर्माते कैलासबापू वाणी यांनी सांगितले की चित्रपटातून मिळणाऱ्या कमाईचा एक मोठा भाग हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरिता खर्च करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला। तसेच देऊळ बंद चित्रपटाचे 11 भाग येणार आहेत, त्यात प्रवीण तरडे असतील असेही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे पदाधिकारी, सेवक, भक्त आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाने 25 एप्रिल 1988 रोजी केलेला शासकीय ठराव आणि 5 फेब्रुवारी 1990च्या शासकीय ठरावाच्या कलम 4 नुसार ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांनी कर्तव्यस्थानी अथवा मुख्यालयी राहण्याची अट काढून टाकली असून त्यानंतर कोणताही शासकीय ठराव झालेला नसताना आमदार प्रशांत बंब कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचा आग्रह करतात, हे चुकीचे आहे। त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याचिका क्रमांक 5822 सन 2014 मध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिलेला असल्याने आमदार बंब यांची मागणी उच्च न्यायालयाचा अवमान करणारी ठरेल असे मत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब मांगो पाटील यांनी व्यक्त केले आहे। आमदार प्रशांत बंब जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करून त्यांना वेठीस धरण्याचा प्रकार करीत आहेत। 2014 मध्ये जळगाव जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी 2008च्या एका विभागाच्या परिपत्रकाचा आधार घेत मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता रद्द करण्याचा निर्णय घेतला होता। त्यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रावसाहेब मांगो पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात 5822 सन 2014 याचिका दाखल केली होती। त्यावेळी न्यायालयाने 1988 व 1990च्या शासकीय ठरावाचा संदर्भ घेत एखादे परिपत्रक शासनाच्या वित्त विभागाच्या निर्णयावर अथवा ठरावातील तरतुदींना रद्द करू शकत नाही, त्यामुळे तो शासकीय ठराव अजूनही अबाधित आहे आणि कोणत्याही त्यानंतरच्या शासकीय ठरावाद्वारे तो रद्द करण्यात आलेला नाही। म्हणून कर्मचाऱ्यांची मुख्यालयी राहण्याची अट रद्द करून त्यांना घरभाडे पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय न्यायाधीश S.S. शिंदे व न्यायाधीश A.M. बदर यांनी 19 ऑक्टोबर 2015 मध्ये दिला होता। त्याच निर्णयाचा व आधीच्या शासन निर्णयाचा संदर्भ देत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 7 ऑक्टोबर 2016 रोजी शासन निर्णय क्रमांक 1015 प्रक्र सेवा 5 नुसार मुख्यालयी राहण्याची अट काढून टाकण्यात आली आहे। त्यानंतर शासनाने शासकीय निमशासकीय कर्मचारी मुख्यालयी राहण्याचा कोणताही ठराव केलेला नसल्याने तसेच शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागात निवासस्थाने उपलब्ध करून दिली नसल्याने आमदार प्रशांत बंब यांची कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याची मागणी निरर्थक आणि न्यायालयाचा अवमान करणारी ठरते, असेही रावसाहेब पाटील यांनी म्हटले आहे। शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील जाचकटींमुळे लाखो शेतकरी यापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे। या अटी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीचे निवेदन अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले। गेल्या 3 वर्षांतील नापिकी, नैसर्गिक आपत्ती आणि शेतमालाचे कोसळलेले दर यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे। ही योजना कर्जमाफी नसून कर्ज वसुली असल्याचा आरोप निवेदनात केला गेला आहे।
या प्रसंगी तालुकाध्यक्ष DM पाटील, शहराध्यक्ष प्रशांत निकम, प्राध्यापक अशोक पवार, चिंधू वानखेडे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जगातील या सर्वात मोठ्या क्रीडा महाकुंभाचे स्वागत करण्यासाठी शाळेत प्रतिमा व फुटबॉलचे विधिवत पूजन करून क्रीडा स्पर्धकांना शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी मुख्याध्यापिका SS सूर्यवंशी यांनी जगातील या सर्वात महागड्या 190 कोटी रुपये किमतीच्या फिफा कपचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा भावना व फुटबॉल खेळाचे मानवी जीवनातील स्थान यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला पर्यवेक्षक SP वाघ, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक KR बाविस्कर, श्यामभाऊ पवार, आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण शाळेत या क्रीडोत्सवामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.